मित्रांनो, ज्याप्रमाणे लोहचुंबकाचे विरुद्ध पोल एकमेकांना आकर्षित करतात, त्याचप्रमाणे प्रत्येक व्यक्ती त्याच्या विरुद्ध सेक्सकडे आकर्षित होते. जर मुलगा असेल तर तो मुलीकडे आकर्षित होईल, मुलगी असेल तर ती मुलाकडे आकर्षित होईल. पण हे आकर्षण तुम्हाला वाढवायचे असेल तर त्यासाठी तुम्हाला काही गोष्टी आत्मसात कराव्या लागतील. अनेक सर्वेस केल्यानंतर, निरीक्षण केल्यानंतर काही अशा कॉमन सवयी, कॉमन गोष्टी आढळून आल्या आहेत ज्या मुलींना खूप आवडतात. जर एखाद्या मुलामध्ये ह्या गोष्टी असतील तर त्या मुलाच्या मागे अक्षरशः मुलींची लाईन लागेल. तुम्हाला सुद्धा तुमच्या गर्लफ्रेंडला इम्प्रेस करायचे असेल, मुलींच्या नजरेत रिस्पेक्ट कमवायचा असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 10 अशा कॉमन सवयी सांगणार आहे ज्याला आत्मसात केल्यानंतर जवळजवळ प्रत्येक मुलीचे तुम्ही आवडते व्हाल. चला तर मग आजच्या ह्या इंटरेस्टिंग व्हिडिओला सुरुवात करूया. नंबर 10, स्वच्छता. मित्रांनो, सगळ्यात पहिली सवय आहे स्वच्छता. हो मित्रांनो, तुम्हाला तुमच्या शरीराला स्वच्छ, नीटनेटके ठेवायचे आहे. मी असे तरुण पाहिले आहे जे 4 ते 5 दिवसामध्ये एकदाच आंघोळ करतात, ज्यामुळे त्यांच्या शरीरातून दुर्गंधी येते. आणि ही गोष्ट फक्त मुलींनाच नाही तर कोणालाच आवडत नाही. त्यामुळे ऊन असू द्या, थंडी असू द्या, पाऊस असू द्या, रोज आंघोळ करायची सवय लावून घ्या. ह्या व्यतिरिक्त तुम्हाला वेळोवेळी आपली नखे कापायची आहे, दाढी करायची आहे आणि स्वच्छ टापटीप कपडे घालायचे आहे. नंबर 9, संस्कार. मित्रांनो, तुम्ही कोणत्या प्रकारच्या व्यक्तीकडे जास्त आकर्षित व्हाल? ती जी तुमच्याबरोबर उद्धटपणे बोलते, खडूसपणे बोलते, का ती जी खूप नम्र आहे, डाऊन टू अर्थ आहे, तुमच्याबरोबर एकदम रिस्पेक्टने बोलते? यात काही शंकाच नाही की तुम्हाला ती व्यक्ती आवडेल जी तुमचा आदर करते, तुमच्याबरोबर रिस्पेक्टने बोलते, जी चांगली संस्कारी आहे. त्यामुळे मित्रांनो, तुम्हाला मुलींना आपल्याकडे आकर्षित करायचे असेल तर सगळ्यात आधी मुलींचा रिस्पेक्ट करायला शिका. त्यांच्याबरोबर नम्रतेने बोला, मोठ्यांचा आदर करा. पण प्रत्येक गोष्टीला अपवाद नक्कीच असतो. काही मुलींना छपरी, फालतू, वाया गेलेली मुले आवडतात. आता ह्याला आपण काही करू शकत नाही. नंबर 8, दृष्टिकोन म्हणजे ॲटिट्यूड. मित्रांनो, तुम्ही इंग्लिशमध्ये ही म्हण नक्कीच ऐकली असेल, ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी. म्हणजे प्रामाणिकपणा सर्वोत्तम संस्कार आहे. तुम्ही कोणत्याही रिलेशनशिपमध्ये असाल किंवा आयुष्यात तुम्हाला यशस्वी व्हायचे असेल, जीवनाच्या प्रत्येक वळणावर प्रामाणिकपणाला खूप महत्त्व आहे. प्रामाणिकपणामुळे विश्वास निर्माण होतो आणि विश्वासामुळे समोरची व्यक्ती तुमच्या जवळ येते, कारण तिला खात्री असते हा व्यक्ती विश्वासू आहे, कधीच खोटे वागत नाही. मी तर म्हणेल, प्रेमाचे दुसरे नाव विश्वास आहे आणि ह्या विश्वासावर जग चालू आहे. त्यामुळे नेहमी प्रामाणिक राहा. दुसरे काय विचार करतात हे आपल्या नियंत्रणात नाही, पण स्वतःच्या नजरेत नेहमी प्रामाणिक राहायचा प्रयत्न करा. दुसरीकडे काही लोकांचा विश्वासघात करून काही काळासाठी खुश तर होतात, पण हा आनंद जास्त काळ टिकत नाही आणि एक दिवस त्यांना त्यांच्या कर्माचे भोग भोगावेच लागतात. नंबर 7, देहबोली म्हणजे बॉडी लँग्वेज. मित्रांनो, कल्पना करा, 2 माणसे आहेत. एकाची देहबोली एकदम अशी झुकलेली आहे, मरगळलेली आहे, खांदे वाकलेले आहेत, पोट आत गेले आहे. आणि दुसऱ्याची देहबोली एकदम ताठ आहे, पाठीचा कणा सरळ आहे, छाती पुढे आलेली आहे. आता तुम्हीच मला सांगा, कोणाची देहबोली जास्त आकर्षक वाटेल? दुसऱ्याची, बरोबर ना? ज्याची देहबोली एकदम परफेक्ट आहे. त्यामुळे प्रयत्न करा की वाकून चालू नका, हाताची सारखी सारखी घडी घालू नका, खिशात हात घालून चालू नका आणि पाठीचा कणा एकदम ताठ ठेवा. नंबर 6, करिअर. मित्रांनो, मुली त्या मुलांना अजिबात महत्त्व देत नाही जे सगळे काम सोडून त्यांच्या मागे लागतात. ज्यांची पहिली प्रायोरिटी मुलींना इम्प्रेस करणे ही असते, अशी मुलं मुलींना अजिबात आवडत नाही. तुम्हाला एक सर्वश्रेष्ठ व्यक्ती बनावे लागेल. जेव्हा तुम्ही सगळं सोडून बाबू, शोना, मोना असे करता, तेव्हा मुलींना वाटते तिला सोडून तुमच्या आयुष्यात दुसरे काहीच महत्त्वाचे नाहीये. त्यामुळे आपल्या करिअरवर फोकस करा, भरपूर पैसे कमवा, बॉडी बनवा
मग तुम्हाला हवी असलेली मुलगी तुमच्या मागे येईल. नंबर 5, संवाद कौशल्य म्हणजे कम्युनिकेशन स्किल्स. मित्रांनो, कोणालाही इम्प्रेस करायचे असेल तर तुमची बोलण्याची पद्धत कशी आहे ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. तुम्ही कशा प्रकारे शब्द उच्चारता, तुमच्या चेहऱ्यावर कोणते हावभाव आहेत. जर तुमचे संवाद कौशल्य चांगले असेल तर तुम्ही कोणालाही आपलेसे कराल. आणि संवाद कौशल्य चांगले करण्यासाठी तुम्हाला जास्तीत जास्त सराव करावा लागेल. तुम्हाला जेव्हा संधी मिळेल, शाळेमध्ये, कॉलेजमध्ये, ऑफिसमध्ये, घरी, जिथे असाल तिथे चांगला संवाद साधण्याचा सराव करा. काही लोक तक्रार करतात की त्यांना कोणी बोलूच देत नाही. तर त्यांना मी सांगू इच्छितो, तुम्ही बोलण्याची संधी निर्माण करा. अजिबात घाबरू नका, कारण यामध्ये तुमचीच प्रगती आहे. तुम्ही आरशासमोर उभे राहून सुद्धा बोलू शकता. तुम्हाला फक्त अपमानाला घाबरायचे नाही. तुम्हाला स्टेजवर जाऊन बोलण्याची संधी मिळत असेल तर 5 मिनिटे का होईना तुम्ही जाऊन बोला. याने तुमचे संवाद कौशल्य मोठ्या प्रमाणात सुधारेल. नंबर 4, स्माईल. मित्रांनो, जेव्हा पण तुम्ही कोणत्याही मुलीसोबत बोलत असाल तेव्हा एक हलकेसे स्माईल आपल्या चेहऱ्यावर ठेवा. असे केल्याने समोरच्याला पॉझिटिव्ह वाइब्स पोहोचतात. याशिवाय तुम्ही कपड्यांसाठी परफ्यूम सुद्धा वापरू शकता जर तुम्हाला खूप जास्त प्रमाणात घाम येत असेल. नंबर 3, टॅलेंट. मित्रांनो, तुम्ही जर शाळा कॉलेजमध्ये शिकत असाल तर तुम्ही हे पाहिलं असेल, जो विद्यार्थी चांगला डान्स करतो किंवा जो चांगला गिटार वाजवतो किंवा जो विद्यार्थी वर्गात पहिला येतो, मुली अशा मुलांकडे जास्त आकर्षित होतात. त्यामुळे नवीन नवीन स्किल शिकण्यावर भर द्या. मुलींवर जास्त फोकस करू नका. कष्ट करा. या सगळ्यांचा परिणाम असा होईल की तुम्हाला पैसे, नाव, प्रतिष्ठा तर मिळेलच, पण मुली सुद्धा तुमच्याकडे आपोआप आकर्षित होतील. नंबर 2, ऐकण्याची कला आत्मसात करा. मित्रांनो, मुली त्या मुलांना अजिबात भाव देत नाही जे निष्कारण बडबड करत असतात, जे सतत दुसऱ्यांच्या आयुष्यात काय चाललंय हे डोकावून बघत असतात. तुम्हाला शांत राहण्याच्या शक्तीचा वापर करायचा आहे. कोणत्याही मुलीबरोबर किंवा कोणाबरोबरही तुम्ही बोलत असाल तेव्हा जास्त बोलण्याऐवजी समोरच्याचे मन लावून ऐका. त्यांच्या गोष्टी समजून घ्यायचा प्रयत्न करा. अशाने मुलींच्या मनात तुमच्याबद्दल एक चांगली इमेज तयार होईल. नंबर 1, तुमचे शूज म्हणजे बूट. मित्रांनो, संशोधक सांगतात, कोणताही व्यक्ती सर्वात आधी तुम्ही पायात काय घातलंय ह्याच्याकडे लक्ष देतो. तुमचे शूज बघून समोरचा अंदाज लावतो की ही व्यक्ती किती शिस्तबद्ध आहे. त्यामुळे तुमची बूट मळलेली नसावी. ते तुमच्या चेहऱ्यासारखी चिकनी, स्वच्छ असायला हवीत. मित्रांनो, ह्या 10 गोष्टींची तुम्ही काळजी घेतलीच पाहिजे. पण मी म्हणेल, तुमचा सगळ्यात जास्त फोकस मुलींपेक्षा तुमच्या करिअरवर असला पाहिजे. आपल्या स्किल्सवर काम करा. नवीन गोष्टी शिकत राहा. आयुष्यात प्रगती करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. थँक्स फॉर वॉचिंग. स्टे ब्लेस्ड.